संजितपूर इथं आम्ही तहसीलदार साहेब आणि आपल्या शेतकऱ्यासमवेत MREGS मध्ये जे रस्त्याचं काम चालू आहे तिथं भेट दिली। हा रस्ता म्हणजे मागील वर्षी जो आपल्याकडं धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली, मोठ्या प्रमाणावर पूर आला होता, त्या पुरामध्ये या गावाचा संपर्क छोटा पूल असल्यामुळे तुटला होता आणि बऱ्याच गोष्टीसाठी लोकांना नागरिकांना समस्यांना इथं फेस करावं लागलं होतं। त्याचाच एक पर्यायी रस्ता म्हणून असलेलं अतिक्रमण आणि त्याला लागणारी बळकटीकरण हे तहसीलदार साहेब आणि शेतकऱ्यांनी मिळून अतिक्रमण रस्त्याला असणारं काढून आणि त्याच्यामध्ये हा संपर्क पानगाव मार्गे कळमसाठी या लोकांना, या गावातील लोकांना येरमाळा मार्गे जावं लागत होतं आणि संपर्क तुटल्यावर पुन्हा अडचण निर्माण होत होती। आज संपर्कासाठी ही जवळचा मार्ग तयार झाला आहे आणि पुराच्या काळामध्ये सुद्धा संपर्क तुटण्याचे काही प्रश्न आता राहणार नाही। तर हा एक चांगला उपक्रम आम्ही आमच्या प्रशासनानं शेतकऱ्यांनी सहकार्य केल्यामुळं आणि स्थानिक आपले लोकप्रतिनिधी त्या सर्वांनी याच्यामध्ये पॉझिटिव्ह अप्रोच ठेवल्यामुळं हा बदल इथं चांगल्या पद्धतीनं घडून येते। खडीकरणासह रस्त्याचं काम MREGS मधून पूर्ण होते। अशीच शेतकऱ्यांनी पुढं आलं पाहिजे। थोडंसं रस्त्यामध्ये असणारे अडथळे ग्रामीण पातळीवरतीच एकत्र बसून सोडवण्यासाठी एकत्र पुढं आलं पाहिजे, जेणेकरून आपले जे वेगवेगळ्या योजना आहेत, आता बळीराजा पानांची आमची योजना आलेली आहे, त्याच्यामध्ये अशा शेतकऱ्यांनी पुढं आलं तर शेतीसाठी रस्ता आणि रस्त्यांच्या माध्यमातून शेतीचं जे काही पुढे डेव्हलपमेंट करायचं आहे किंवा आपलं उत्पन्न बाहेर काढायचं आहे, त्याला लागणारे मटेरियल आत आणायचं आहे, त्या सगळ्या गोष्टी सहजासहजी शक्य होतील। त्याकरता या सर्व शेतकऱ्यांचं आणि गावकऱ्यांचं या कामी मनपूर्वक अभिनंदन पण करतो आणि या गावच्या लोकांचा आदर्श इतरही शेजारच्या गावच्या किंवा कळंब तालुक्यातल्या नागरिकांनी शेतकऱ्यांनी घ्यावा अशी अपेक्षा होतो।